सन्माननीय अतिथी आज त्यांचा आपल्याला सन्मान करायचा आम्ही विनंती करू जीवित अजय म्हात्रे साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते खरं तर आपल्याला हा सन्मान करायचा आहे। सरपंच अजयजी म्हात्रे अर्थातच त्यांच्या नावाचं हे चषक सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आणि आज त्यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय। विलास साहेबांचा सन्मान आपण या व्यासपीठावर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करतोय। ही क्षणचित्रे आपण 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून लाईव्ह कव्हर करतोय। ब्रॉडकास्टिंग टीम तुमचेही मनापासून आभार व्यक्त करू आम्ही आमचे तिन्ही पंच जे आज रात्रीमध्ये स्पर्धेला कव्हर करतील। पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय, द गेम विल ऑन सून। एकदा आपण आयोजन कमिटीसाठी स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जा, अंतिमची रात्र शुभ होईल यासाठी आपण भगवंताचरणी सुद्धा प्रार्थना करूया। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। त्यानंतर आम्ही संदीपजी पाटील अर्थातच पप्पू सोनारीचे पप्पू वेल फेम आणि एक जबरदस्त धडाकेबाज खेळाडू, गेले कित्येक वर्ष त्यांच्या नावाचं एक वेगळं वलय सुद्धा आहे। आज त्यांचा सन्मान आपण या व्यासपीठावर करतोय। सोनारीचे संदीप पाटील उर्फ पप्पू आमच्या समेत रोहित आहेत। रोहित फार छान ॲटमॉस्फिअर सजलंय, कारण क्रीडांगणाच्या सभोवताली खरं तर प्रेमाचं प्रतीक ही गुलाबी रंगाची थीम आपल्याला पाहायला मिळते। गेम विल ऑन सून। आदर्श हा पहिला बॉल कट केला, बॉल गेलाय अगदी शॉर्ट थर्ड मॅन कडे, आउटफील्ड जबरदस्त फास्ट आहे, जिथे धावा मिळतील 2 धावसंख्येला। इथे मात्र नक्कीच मला वाटतं पंचांचा इशारा वाईट चालाय। आमच्या समोर इथे मात्र एक प्रेक्षक होते, आमच्या दृष्टिक्षेपात ते आलं नाहीये, किंबहुना असं वाटलं की चॉप केलाय की काय। हा वाईट बॉल आहे, वाईट +2 अशा पद्धतीने धावसंख्या होतील 3। आमच्या समवेत गुणलेखक अगदी कमी वयाचा दिव्यल सोमवंशी। दिव्यल, हाऊ ओल्ड आर यू? बाप रे, दिव्यलशी आम्ही जरूर चर्चा करू। दिव्यलला ठाऊक नाहीये हाऊ ओल्ड इज ही। गुड, बरं आहे, गेमवर आपण कॉन्सन्ट्रेट करूया। हा बॉल स्लॉक स्वीप करायचा होता, बॅट अँड बॉल मध्ये नाही संपर्क, स्विंग अँड मिस। काय म्हणशील रोहित, सुरुवात अप्रतिम झाली आहे, वाईटने सुरुवात केली त्यानंतर येतोय हा डॉट बॉल। खऱ्या अर्थाने चांगला चेंडू पाहायला मिळाला। कालच्या दिवसामध्ये पूर्णपणे खेळपट्टी गोलंदाजांना मदतगार होती। गेल्या 2 रात्रीमध्ये पहिल्या 2 रात्रीमध्ये धुमाकूळ घातला होता फलंदाजांनी, षटकार चौकारांची आतषबाजी, परंतु कालचा दिवस गोलंदाजांचा राहिला होता। आणि याही वेळचा बॉल स्विच हिट लगवण्याचा प्रयत्न, सरळ बॅटने धावा येत नाही म्हणून दुसराच बॉल मात्र प्रयत्न केला स्विच हिट लगवूयात। संघाची धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या 3 या आकड्यावरती, आणि 3 खरं तर या एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा आल्यात। बॅटच्या सुरुवात अजूनही अकाउंट ओपन करायचंय, ते अनिकेत मोकल आणि संदेश गावन या दोन्ही फलंदाजांना बॅकफूट डिफेन्स केलाय, अगदीच अनऑर्थोडॉक्स बॅटिंग स्टाईलनं धाव मिळते ती फक्त एक शॉट मिड ऑफ रिझन मध्ये। क्षेत्ररक्षक तिकडे आहेत ऑफ साइडला। पॉवर प्लेचं षटक आहे रोहित, आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर प्ले हिटिंग आपल्याला अपेक्षित असणार आहे। ती हिटिंग जर का बघायला मिळाली तर प्रेक्षक टाळ्यांच्या गजरानं स्वागत करतील दोन्ही फलंदाजांचं, आणि मॅच बघायला मजा येईल। दोन्ही फलंदाजांकडे क्षमता आहे, परंतु ती क्षमता तुम्हाला परफॉर्मन्सच्या माध्यमातून दाखवावी लागेल। आउट स्विंग पहा, पुन्हा एकदा संयम दाखवलाय, फक्त 1 धाव मिळणार इथे। या एका धावानं आता आमचे गुणलेखक आम्हाला अपडेट करतायत की दोन्ही फलंदाजांना अकाउंट ओपन केलंय आणि धावसंख्येला पोहोचवलंय। ती बॅटिंग करणारी टीम फेसबुक फ्रेंड गावदेवी साई आर्मीन ऑरेंज। धावसंख्या झाली ती बिनबाद 5। बॉलिंग ट्रॅकवर आदर्श म्हणजे आयडल। बैठक फटका सजवायचा होता, इथे जो फटका फलंदाजाच्या मनामध्ये होता त्याला मात्र रीड केलं, म्हणूनच चेंडूची लाईन मागे खेचली गोलंदाज आदर्शनं, आणि आदर्शनं दाखवली या मॅच मध्ये त्याच्याकडे असलेली गुणवत्ता। हे घरचं क्रीडांगण आहे, घरचा प्रेक्षक वर्ग आहे, आणि इम्प्रेसिव्ह बॉलिंग त्यानं केलं या मॅच मध्ये कमबॅक। रनअप मध्ये थोडी गफलत झाली, अशी गफलत झाली होती तेव्हा किरण पोलार्डने बॅट फेकून दिली होती ना, लगेच तो चेहरा समोर येतो। IPL ची ती मॅच ना, IPLच ना, बरोबर ना, आणि समोर कोण होता तो मिचेल स्टार्क, आणि त्यांनी चेंडू फेकून दिला होता। क्रिकेटमध्ये अग्रेशन थोडं हवं असतं, पण इथे पहा अग्रेशन, व्हाट अ शॉट दॅट इज, दिस इज मॅग्निफिसेंटली ड्रिव्हन ऑफ ड्राइव्ह षटकार।
फिल्डिंग सजवून घ्या. 20 मिनिटांचा अवधी असणार आहे. बॉलिंग टीमसाठी आम्ही जरूर सूचित करतोय. वी आर ट्रॅकिंग टाइम आणि पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिट्स बीन अलाउड. 20 मिनिटांचा अवधी. 5वं षटक त्याच्यामध्ये 5 मिनिटं जर का 25-26 मिनिटांमध्ये जर का मॅच कव्हर झाली तर आजच्या दिवसामध्ये कुठेही खंड पडणार नाहीये. आणि सकाळच्या कुडकुडत्या थंडीमध्ये मॅच खेळणं त्यापेक्षा जेव्हा बॉडीमध्ये मी म्हणेन स्टॅमिना असतो, बॉडीमध्ये एनर्जी असते, बॉडीमध्ये उत्साह असतो, इंटेन्सिटी असते, तीव्रता असते, बॉडी चांगली रिस्पॉन्स करते, तेव्हा खेळ करणं यामध्ये बराच अंतर आहे. बॉलिंग ट्रॅकवर न्यू बॉल. अजून एक डावखुऱ्या हाताचा एक कल्पक गोलंदाज ज्याच्याकडे आहे गोलंदाजीचं व्हेरिएशन तो हर्षल गावंड. बॉलिंग ट्रॅकवर स्पेल 1 मध्ये ते आलेत, परंतु पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 11 धावा आल्या. आता इथून पुढे दुसऱ्या षटकामध्ये किती धावा येतील आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जी खरं तर युटिलिटीसाठी ओळखले जाणारे हे 2 षटक यामध्ये कसे युटिलाइज करतील. बॅटर ऑन स्ट्राईक डाऊन द ग्राउंड थ्रू द बॉल. बॉल जर आपण पाहतोय शॉर्ट मिड ऑफ रिझन मध्ये गेलाय. धाव मिळती ती फक्त एक धावसंख्या वाढेल, पोहोचेल ती 12 या आकड्यावर. 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून स्पर्धा आपण लाईव्ह कव्हर करतोय. 12 अंक जेव्हा समोर येतो ना रोहित, तेव्हा मात्र सहज आठवण होते ती खरं तर युवराज सिंगची. संघर्षाचा हा आकडा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतोय. तितकं सोपं आहे का कॅन्सर असताना खेळ करणं? आजकाल मसल इंजुरी झाली की खेळाडू बाहेर येताना आम्ही बरेच वेळा पाहिलंय. हा बॉल जागेवरनं पिक केलाय. मिडल ऑफ द बॅट गॅप शॉट सिलेक्शन प्रॉपर टाइम परफेक्ट एक्झिक्यूट सुद्धा झालंय. अफलातून क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. डीप लॉंग ऑफ मध्ये प्रणय तिथे होते आणि अगदीच आपण पाहतो या मॅच मध्ये तब्बल आपल्या टीमसाठी 2 धावा बचावात्मक त्यांना अडवल्या गेल्या. 2 धावांना एकूण धावसंख्या पोहोचेल ती 14 या अंकगणितावर. 14 ऑन द स्कोर बोर्ड विदाउट लॉस. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. बॉलिंग ट्रॅकवर हर्षल गावंड ऑन टू दी बॉलिंग मार्क आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांच्या उजव्या अंगानं लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. सुरेशजी मांडलकर आणि प्रशांतजी माले आमच्या दोन्ही व्यक्तिमत्वांचा आम्ही मनापासून आभार आणि कौतुक सुद्धा करू आणि त्यांचं आम्ही वॉर्म हार्टेड वेलकम करू. यावं आपण व्यासपीठाकडे. आपलं सहर्ष स्वागत. स्विच म्हणजे इम्प्रोव्हायझेशन, इम्प्रोव्हायझेशन म्हणजे अटेन्शन, अटेन्शन म्हणजे इतरांचं लक्ष आपल्याकडे आलं पाहिजे. त्यासाठी केविन पीटरसनने हा फटका सजवला, त्याला इन्व्हेंट केला. आज त्या फटक्याला सर्रास वापरला जातो तो टेनिस बॉल क्रिकेटच्या फॉर्मॅट मध्ये सुद्धा. बॅट ऑन बॉल मध्ये इथे नाहीये संपर्क, येतोय हा डॉट बॉल. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 9 मध्ये आतापर्यंत बॅटिंग करणारी टीम पोहोचली आहे 14 या आकड्यावर. आउट स्विंगचा हा बॉल. अजून एक चांगल्या दर्जाचा चेंडू, अजून एक क्वालिटी, अजून एक यॉर्क हाताळलाय. गती कमी केली होती या बॉलवर. जरूर अजून एक डॉट येईल. ही गुणवत्ता आहे हर्षल गावंडची, ज्याला आपण RPL मध्ये सुद्धा पाहिलंय, ज्याला खरं तर डेथ ओव्हर स्पेशालिस्ट गोलंदाज म्हणून गेले काही 3 ते 4 वर्ष आपण पाहतोय. तो गोलंदाज त्याची गुणवत्ता तो सादर करतोय. इथे चेंडू हवेमध्ये. कॅच इज द कॉल अँड द कॅच इज टेकन. इट्स अ सॉफ्ट डिसमिसल. क्या बात है डीजे. वरती आणि शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. पिटूच्या दुसऱ्या ओव्हर मधला हा शेवटचा एक बॉल. संघाची संख्या जर पाहिली तर ती जाऊन पोहोचते 14 या आकड्यावरती. 14 धावा नवीन आलेला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो नंबर क्रमांक 3 वरती प्रतीक मोकल. 14 धावा दाफलकावरती. आणि ते सर 14 धाव म्हटलं ना तर या मैदानावरती थोडा कमीच आहेत. ज्या वेळेस तुम्ही नवजीवन मुळेकन टीमच्या समोर खेळ करता, शेवटचा एक बॉल शिल्लक आहे पिटूच्या ओव्हर मधला आणि 14 धाव तुमच्या स्कोर कार्ड वरती आहेत. म्हणजे या बॉलवरती मोठा फटका येणं
भरपूर महत्वाचा आणि याही वेळेला जर पाहिलं तर पहिलाच बॉल आल्या आल्या स्विच हिट लगवण्याचा प्रयत्न, हाही बॉल निर्धाव पाहायला मिळाला, अप्रतिम षटक आपल्याला पाहायला मिळालं. दुसरं गोलंदाज हर्षल गावण यांचं आणि पॉवर प्ले पूर्णपणे नवजीवन मुळेकण या टीमच्या नावावरती. या ओव्हरमध्ये हर्षल गावण यांनी धावा फक्त खर्च केल्या 3 आणि विकेट मात्र मिळवून दिलेली आहे ती म्हणजे 1. म्हणजे पॉवर प्ले पूर्णपणे नवजीवन मुळेकण या टीमच्या खात्यामध्ये जात आहे. संपूर्ण दृश्य या रंग बहारदार या कार्यक्रमाला मात्र संगीत खरं तर डीजे मास्टरची साथ सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आणि आज या मॅच मध्ये मात्र नक्कीच मजा येईल. कारण 2 षटकं जरी पॉवर प्लेची षटकं गोलंदाजीचे नावे असतील तरी सुद्धा फलंदाजांकडे ती ताकद आहे, फलंदाजांकडे पोटेन्शियल आहे, फलंदाजांकडे कॅलिबर आहे, गुणवत्ता आहे. या मॅच मध्ये ते पुनरागमन करतील जरूर. कारण टेक्निकली अनेक साऊंड प्लेयर साई या टीमकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. फेसबुक फ्रेंड गावदेवी साई या टीमचा फलंदाज जो बॅटिंग स्ट्रायकर एंडवर आहे तो संदेश गावंड ऑन स्ट्राईक. समोर स्पेल 2 मध्ये आदर्श आपल्याला पाहायला मिळत आहे. दिस इज शॉट ऑफ अ गुड लेंथ बॉल. इट वॉज नायदर शॉर्ट, इट वॉज नायदर ऑन अ गुड लेंथ. शॉट ऑफ अ गुड लेंथ स्पॉटवर जे चेंडू, खरं तर जॉश हेझलवूड याची ही कला आहे. आपण जाहीर खानला पाहिलं, आपण चामिंदा वासला पाहिलं, अगदी त्याच धाटणीतला, परंतु हा पुढ्यात टाकला, इन्व्हाइट केलं आणि बॉलला उचलला, फेकला, स्लॉक स्वीपचा फटका येतोय. गगनचुंबी गगनभेदी बॅट्समन संदेशच्या बॅटमधनं पहिला षटकार. शिवभानची चमके तलवार असं ही गीत सांगतंय. आम्ही नुकतीच उसरलीची स्पर्धा कव्हर केली. तिथे माता जिजाऊंचा हात, त्या हातामध्ये भवानी तलवार आणि मध्यभागी राजमुद्रा अशी ट्रॉफी होती. या मॅच मध्ये मात्र अगदी तलवारीच्याच वेगानं हा फटका सजवला येतोय. हा बॅट्समन संदेशच्या बॅटमधनं झून एक चौकार. पहा ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या स्क्रीनवर डीजे. हे गाणं आपण परत रिपीट करायला सांगू, कारण आमच्या कराव्याच्या एका लेखकाने हे गाणं लिहिलंय. हा बॉल स्टँड अँड डिलिव्हर. दिस इज मॅग्निफिसेंट. वाव, यू ब्युटी. अनदर 6 डीजे. धावसंख्या झाली ती 30. जे गाणं आपण ऐकलं ते आमचे कराव्याचे दीपक मढवी यांनी लिहिलेलं, त्यांनी संगीतबद्ध केलेलं आणि सोनाली सोनावणे यांच्या समवेत गायलेलं. आज जवळजवळ 5 ते 6 वर्ष ओलांडली गेली. आजता गायत हे गाणं अविरत वाजतंय. जिथे जिथे क्रिकेटच्या स्पर्धा, जिथे जिथे आपले सोहळे उत्सव, तिथे तिथे हे गाणं आम्ही जरूर अनुभवतो. इथे अजून एक हवाई सफर. This is handsome, huge and humongous, big and beautiful. Another 6. ज्या प्रकारे नितेश सरांनी म्हटलं होतं पहिल्या 2 ओव्हरमध्ये कमी धावा असल्या तरी अजून
भरपूर वेळ आहे, वेळ निघून गेलेली नाहीये. पुढच्या ओव्हरमध्ये तुम्ही कव्हर करू शकता आणि धावफलकावरती धावा जर पाहिल्या ना, साई टीमच्या त्यात लागल्या तब्बल 36 धावा. म्हणजे क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं. या फलंदाजाने अफलातून बॅटिंग केलेली आहे आणि नितेश सरांचा अनुभव खऱ्या अर्थाने आम्हाला पाहायला मिळाला या मॅचच्या दरम्यान, जिथे मात्र 2 ओव्हरमध्ये 14 धावा आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये धुमाकूळ घातलाय. या ही वेळचा बॉल मात्र फुल टॉस पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक मात्र येतोय. वन बाउन्स आणि चेंडू पकडला जातोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. हा एकच रन. किती मात्र संपलाय आणि तिसऱ्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या जर पाहिली तर ती जाऊन 37. चल ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ मात्र नक्कीच काही एक रणनीती बनवतील. तिथे आपण पाहतोय की 5 खेळाडू एकत्र आलेत, जिथे मात्र चर्चा होत असताना थोडंसं कन्व्हर्सेशन त्याचे होते आणि इथे मात्र कशा पद्धतीनं जो ऑन फायर आपल्याला पाहायला मिळते तो संदेश गावंड, ज्याच्या बॅटमधनं तब्बल 3 षटकार 1 चौकार आत्तापर्यंतचा त्याचा खेळ जर का पाहायचा झाला तर मात्र इंडिव्हिज्युअल इनिंगमध्ये त्यानं आत्तापर्यंत 25 धावसंख्या उभारली आहे. त्याला थांबवण्यासाठी मात्र कोणता गोलंदाज इथे वापरला जाईल आणि त्या गोलंदाजाला मात्र अचूक टप्प्याची गोलंदाजी करण्यासाठी मात्र आता थोडंसं जे चॅलेंज आहे ते चॅलेंज मात्र तो कसं स्वीकारेल आणि कसं मात्र पुढे जाईल, या मॅच मध्ये कसं कमबॅक करेल ते जरूर आपल्याला पाहायला मिळेल. कारण पिवळ्या रंगाची जर्सी परिधान केली आहे नवजीवन संघ आणि पिवळा रंग म्हणजे अर्थातच ऑस्ट्रेलियन माइंडसेट, जिथे आपण म्हणतो की नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड हा तुमच्या अंगातच असायला हवा. रक्तातच क्रिकेट आहे, बऱ्याच खेळाडूंचं रक्तातच क्रिकेट आहे, मुलेखंड रक्तातच क्रिकेट आहे. उरण आउटस्विंगचा बॉल विथ द स्पिन, चेंडू हवेमध्ये, फिल्डर अंडरनीथ अँड द कॅच इज टेकन. अनदर विकेट डाऊन. आदित्य कोहली तिथे होते आणि त्यानं झेल टिपला आणि पहिला विकेट इथे मात्र द गोल्डन विकेट इन द मॅच धीरजला मिळाली आहे. संदेश गावंड मोठा फलंदाज बाद झाला. हा मोठा मासा इथे मात्र गळाला लागलाय. तो अर्थातच बॉलिंग करणारी टीम नवजीवन मुलेखंड या टीमच्या नावे. होणारी मॅच केडीएस स्पोर्ट वाघिलवाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये कालुंद्रे, दोन्ही टीमचे कॅप्टन. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करायचा. आपण आला असाल तर आमच्या कॉम बॉक्स मध्ये आपली उपस्थिती दाखवायची आहे. ओढून नितेश भोईर सर. नाही शंतनू, आता आला असेल ते नाहीच आहे ना आपल्याकडे. आता वेळ निघून गेला, आता तुम्हाला यावंच लागेल. देर इज नो बेटर चॉईस. या आपण लगेचच इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला करायचं टॉस. सो बोथ द टीम कॅप्टन्स प्लीज कम फॉरवर्ड टुवर्ड्स मेन पॅव्हलियन बॉक्स फॉर नेक्स्ट मॅच टॉसिंग. टीम कालुंद्रे आणि त्यांच्या विरोधात मंगळमूर्ती काळुंद्रे, त्यांच्या विरोधात केडीएच वाघवेळवाडा. वाघवेलवाडा. चला आणि मॅचला आपण पुन्हा एकदा कमबॅक करणारी ही गोलंदाजी जी आपण पाहतोय, जिथे धीरजनं कमालीचा चेंडू फेकला होता आउटस्विंग, त्याच्यावर बीट केलं. अजून एक येईल का? हो, वन पुल सनाद रोहित, एक विकेट गेला आणि आता एक साखलीप्रमाणे जिथे आपल्याला पाहायला मिळते अजून एक विकेट संपादित केली आहे धीरजनं.
नेचे पाणी पाजा जय महाराष्ट्र माझा. हा महाराष्ट्र संत ज्ञानेश्वर महाराजांचा, हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा, हा महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांचा, हा महाराष्ट्र विविधता आणि परंपरांचा. या महाराष्ट्रात आज या महाराष्ट्रातील उरण हा विभाग आणि या उरण विभागातील मुलेखंड हा परिसर, चांजे ही पंचकृषी ग्रामपंचायत आणि आपले सरपंच आणि उपसरपंच साहेबांच्या शुभ खरं तर वतीनं या स्पर्धेचं एक वेगळं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. जितेंद्रजी घरत आणि अजयजी म्हात्रे या दोन्ही खरं तर व्यक्तिमत्वांचा आम्ही मनापासून आभार आणि कौतुक सुद्धा करू. प्रेक्षकांसाठी मात्र ही मेजवानी आज ते घेऊन आलेत. अंतिमच्या टप्प्यामध्ये आहोत आणि मागच्या 2 चेंडूवर 2 विकेट संपादित केल्यानंतर आता येतोय हा डॉट बॉल. विकेट हॅट्रिक बॉल होता. अर्थातच विकेट जर का संपादित केली असती तर स्पर्धेमधली आजच्या रजनीमधली पहिली विकेट हॅट्रिक पाहायला मिळाली असती. चला, वाघिवली वाड्याचे आमचे जबरदस्त तडाके बंद फलंदाज मात्र नक्कीच ॲज अ कॅप्टनच्या स्वरूपात आलेत. लालचंद गावंड सरांना मी जरूर इन्व्हाइट करतोय की या आपण व्यासपीठाकडे. आपलं सहर्ष स्वागत आहे. पंक्च्युअलिटी, काही गोष्टी रक्तामध्येच असावे लागतात. हा बॉल बॅकफुटवर ना फुल हुक केलाय. यस इट इज. इट्स अप अँड डाऊन इनटू द क्राउड. स्टँड अँड डिलिव्हर अनदर 6. के 43. हार्दिक पंड्या ज्या पद्धतीनं क्रीजच्या डेप्थचा वापर करतो ना, अगदी तसाच हा फटका सजवला. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा कित्येक वेळा या फटक्याला आपण पाहू शकता. असे फटके अनेक वेळा आपण किरण पवारच्या माध्यमातून पाहिलेत. असे फटके आपण अनेक वेळा थॉमस डाईसच्या माध्यमातून सुद्धा पाहिलेत. क्रीजमध्ये घुसून आतमध्ये घुसून फटके सजवणं तितकं सोपं नाहीये. हा बॉल अगदी खोलवर टप्प्याचा, पंचांकडे थोडी अपील केली होती. अंतिमचा बॉल येईल डॉट. 4 षटकांचा खेळ झालाय आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती 3 बाद 43. षटक आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजच्या मार्क वरती गोलंदाज झाला नवीन अक्षय आपल्याला पाहायला मिळेल. डेट ओव्हर मध्ये अक्षयला या ठिकाणी प्रचारण केलं नवजीवन मुळेकंद टीमच्या कॅप्टनने. धीराजचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. बॅक टू बॅक 2 विकेट्स घेतले. त्याच्यानंतर प्रहार जरूर आपल्याला पाहायला मिळाले, परंतु महत्वाचे विकेट्स त्याने तंबूमध्ये पाठवलेले आहेत. नवीन गोलंदाज अक्षय आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी मार्क वरती डेट ओव्हर मध्ये. आणि या ओव्हर मध्ये जास्तीत जास्त धावा जे आहेत ते जमवण्याचा प्रयत्न करेल संघ फ्रेंड्स फेसबुक गावदेवी साई संघ. यावेळेचा पहिलाच बॉल मात्र मिस टाइम झाला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय आणि हर्षल गावंडने पकडलाय. अप्रतिम झेल. आणखीन एक धक्का लागलाय साई टीमला. म्हणला लवकर पॉपिंग क्रीज घ्या, कारण वेल निघून चाललाय. एक्स्ट्रा टाइम तुम्ही घेताय. अंतिमचं षटक आणि या षटकामध्ये मात्र नक्कीच पहिल्याच बॉलवर विकेट संपादित केली आहे. बॉलिंग ट्रॅकवर अक्षय आपल्याला पाहायला मिळतोय.
स्लॉगचं षटक रोहित किंबहुना आपण जर का बघितलं गेलं ना तर स्लॉगच्या षटकामध्ये नेहमी स्लॉग हिटिंगच आपल्याला पाहायला मिळते. स्लॉग हिटिंग करण्याचा मोह फलंदाजाचा जिथे फसला तिथे फलंदाज मात्र पहिल्याच बॉलवर ट्रॅप झालाय. ही रणनीती ही प्लॅनिंग गोलंदाजाची आता सक्सेसफुल ठरली आहे. आता फलंदाज नवीन आहे बॅटिंगसाठी. रोहित मोकल हा नवीन फलंदाज इन ॲट नंबर 6 आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल वेट वॉच आणि कट करायचा होता बट देर इज अ गॅप बिटवीन बॅट अँड बॉल. पंचांकडे पाहतायत. पंचांना खरं तर आशाभूत नजरेने पाहत असताना सांगत होते की वाईट असायला हवा होता पण प्रत्येक मिस झालेला चेंडू हा वाईट नसतो आणि लाईन बिलोंग्स टू अंपायर ॲज वेल. सो दॅट इज फेअर बॉल अँड अ डॉट बॉल. झोन एक्सिमिलो परंतु यावेळेला लाईन मिस करतोय. पंच इशारा करतायत की येतोय हा व्हाईट बॉल. धावसंख्या 1 न वाढेल आणि आफ्टर व्हेरी लॉंग टाइम धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती पोहोचली आहे 44 या आकड्यावर. आपण पाहताय माजी सरपंच जितेंद्रजी घरत, सरपंच अजयजी म्हात्रे चषक 2024. हा बॉल इथे फटका सजवण्याच्या पोझिशन मध्ये नव्हते. बॅट फिरवली, टायमिंग चुकलं आणि इथे फलंदाज होईल सॉफ्ट डिसमिसल. विकेट किपर झेल टिपतील बॅट्समन रोहित जो खरं तर मी म्हणेन शून्याचा चष्मा परिधान करून मात्र लगेचच परतलाय. धावसंख्या 44 आणि आता गडी बाद झाले ते 5. डीजे कालुंद्रे तुमचा कॅप्टन पाठवा कारण लालचंद गावंड टीम कॅप्टन ऑफ वाघिवलीवाडा. खरं तर नवी मुंबईमधनं थोडं आम्ही बाहेर गेलो, करावेमधनं बाहेर गेलो तेव्हा पहिली स्पर्धा आम्ही वाघिवलीची कव्हर केली होती. जेव्हा एअरपोर्टचं बांधकाम चालू झालं नव्हतं. अप्रतिम ते क्रीडांगण जिथे खरं तर आम्ही अनेक अप्रतिम आणि रणधुरंदर क्रिकेट खेळाडूंचा खेळ आम्ही तिथे पहिल्यांदा पाहिला आणि तिथून पुढे खरं तर आमच्या या प्रोफेशनल समालोचनाला थोडीशी चालना सुद्धा मिळाली. आमचे अनेक गावंड बंधू तिकडे आहेत आणि तीच टीम आज खेळ करताना पाहायला मिळेल इन ॲक्शन मध्ये. 1 धाव मिळाली. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 45. हाही संघर्षाचा आकडा आहे. रोहित शर्मा आमच्या समित रोहित भोपे आहेत आणि रोहित भोपे आमचे समालोचक जे रोहित शर्माचे कट्टर फॅन सुद्धा आहेत. आज सर्व काही आपल्याला पाहायला मिळणार मुंबई इंडियन्स मध्ये परंतु एक गोष्ट सोडून ते म्हणजे टॉस उडवायला आपला रोहित शर्मा दिसणार नाही. बस दॅट इज द ओनली अपसेंट मोमेंट. अदरवाइज एनिवे वी आर फॉलोइंग मुंबई. दिस इज अनदर वेल टाइम वेल एक्झिक्युटेड वेल टू द हेल अनदर 6 बाय मिस्टर राकेश. चला चेंडू त्या मैदानामध्ये चेंडू उपलब्ध करा कारण जो चेंडू स्टँड अँड डिस्पॅच केलाय आम्ही वेल टू द हेल म्हटलं कदाचित तेही खरं झालं असावं. यमराज तिकडे आले की काय आणि तिथनं त्यांनी तो चेंडू उचलला की काय. पाण्यामध्ये तो चेंडू भिजलाय का असंच काहीचं दृश्य. चला अंतिमचा चेंडू आहे. फारसं काही मी म्हणेन जरी मी म्हणेन इतका इम्पॅक्ट पडला जाणार नाही तरी सुद्धा मी म्हणेन एका चेंडूचं एका धावेचं आणि एका क्षणाचं महत्त्व या क्रिकेट या खेळामध्ये. कारण इथे रिहर्सल नाहीये. इथे पुन्हा कधीच काही होणे नाहीये. एक गोष्ट एकदा घडली की जी गेली की गेली. वेल गेला निघून, मोमेंट गेला की गेला. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग करणारी टीम 51. फेसबुक फ्रेंड गावदेवी साई. हा बॉल आउटसाइड ऑफ स्टिक वाईट यॉर्क हाताला. दिस इज क्विक, दिस इज क्लेवर बॉलिंग आणि शेवटचं षटक हाताळत असताना गोलंदाज अक्षयनं अगदीच आपण पाहतोय फक्त या षटकामध्ये धावा खर्च केल्या
त्या 8 आणि 51 धावा आणि 52 धावांचं टार्गेट इथं सेट झालं. टीम कालुंद्रे तुमचा कॅप्टन आतापर्यंत आला नाहीये, आलाय. चला आपण टॉस करूया. रोहित भोपी यांना मी इन्व्हाइट करतो की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. टॉस केला जाईल. सुरेश मांडेलकर आणि त्यानंतर प्रशांत माली या दोन्ही पाहुण्यांना आपण इन्व्हाइट करूयात आणि टॉस केला जाईल. मंगलमूर्ती कालुंद्रे आणि त्यांच्या विरोधामध्ये केडीए स्पोर्ट वाघिलवाडा या दोन टीम दरम्यान टॉस केला जातो. आजच्या दिवसातली दुसरी मॅच ही जरूर तुमच्या भेटीस येणार आहे. टॉस केला जातो. पाहुण्याचे शुभ हस्ते आपण टॉस करूयात. सुरेश मांडेलकर त्यानंतर प्रशांत माली यांच्या दोघांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो. टॉस केला जाईल. टॉस केला जातो. हेडीचा कॉल आला आणि जिथे मात्र पडला गेला टेल. टॉस जिंकलाय कालुंद्रे टीमच्या कॅप्टननं. प्रथम आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. प्रथम आपण क्षेत्ररक्षण स्वीकारणार. समोरच्या संघामध्ये बघायला गेला तर सूरज पाटील सारखा एक मोठा फलंदाजा त्या टीमला कितपर्यंत धावसंख्येवरती रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल. तर टॉस इथे आपण जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. एकंदरीत त्या आयोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन तर खूप चांगलं आहे आणि पहिल्यांदा आला मी इथे खेळायला. बेस्ट ऑफ लक. आपण टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारला. तर आपण टॉस हारल्यानंतर इथे मात्र वाघिलवाडा टीमच्या वाट्याला प्रथम फलंदाजी आल्या. पाहूयात आता मात्र ही मॅच ही जरूर तुमच्या भेटीस थोड्याच वेळात येणार आहे. या मॅच कडे जाऊयात जिथे मात्र 30 बॉल मध्ये विजयासाठी धावा करायच्यात. 52 धावा विजयासाठी करायच्यात. पाहूयात कशा रीतीने या धावसंख्येचा पाठलाग केला जाईल. थँक्यू सो मच अंतणू. आणि या ठिकाणी आम्ही सन्मान करणार आहोत. आमचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या व्यासपीठावरती. तर मी प्रथमतः इन्व्हाइट करतोय तिरंगा पतपेढी चिरनेर चेअरमन अर्थातच अलंकारजी परदेशी साहेबांना विनंती करतो या आपला शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. खऱ्या अर्थाने चिरणे गावाचे आमचे गोड व्यक्तिमत्व आणि तिरंगा चषक आपण पाहतो. सध्या तिरंगा चषक देखील भरपूर गाजलेलं नाव आहे आणि नुकतीच झालेली रजनी स्पर्धा तिरंगा चषक. आणि मी विनंती करेन अजयजी म्हात्रे जे सरपंच आहेत त्यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी साहेबांचा सन्मान करायचा आहे. तिरंगा चषकाचे मुख्य आयोजक अलंकारजी परदेशी आणि त्याचबरोबर तिरंगा पतपेढी चिरणे चेअरमॅन अर्थातच अलंकार परदेशी साहेबांचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय. त्यानंतर पुन्हा एकदा मी इन्व्हाइट करतोय, मी हे सन्मान करण्यासाठी पुन्हा एकदा आमंत्रित करतोय अजय म्हात्रे साहेबांना की आपण चिरनेर माजी अध्यक्ष काँग्रेस महेंद्र ठाकूर साहेबांचा देखील शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती करायचा आहे. चिरनेर गावाचे आणखीन एक आमचे गोड व्यक्तिमत्व माजी काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ठाकूर साहेबांचा देखील शुभ सन्मान आमच्या या ठिकाणी व्यासपीठावरती केला जातोय. माजी सरपंच जितेंद्र घरत व सरपंच अजय म्हात्रे चषकामध्ये आपलं देखील आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. खऱ्या अर्थाने पाहताय आमच्या व्यासपीठावरती प्रेक्षकांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते आणि मान्यवरांची उपस्थिती. आणखीन एक सन्मान आहे. मी पुन्हा एकदा इन्व्हाइट करेन अजय म्हात्रे साहेबांना की आपला शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. अर्थातच मनसे अध्यक्ष चिरनेर चंदन कडू साहेबांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. चंदन कडू साहेब आपल्याला देखील विनंती करतोय की आपण या. त्यानंतर चंदन कडू साहेबांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. चिरनेर मनसे अध्यक्ष आणि खऱ्या अर्थाने आयोजक देखील आहे. भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी त्यांनी घेतलेली. या गेले 4 रात्रीमध्ये खूप मेहनत या संपूर्ण स्पर्धेच्या सदस्यांनी घेतलेल्या. आणखीन सन्मान आहे तर मी पुन्हा एकदा विनंती करेन इन्व्हाइट करतोय अजय म्हात्रे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. उद्योगपती सुरेशजी मांडलकर साहेबांना देखील विनंती करतोय आपण देखील या. आपला देखील शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. सुरेशजी मांडलकर साहेब आपण या. उद्योगपती आपला देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. खरं अर्थाने गोड व्यक्तिमत्व आमचे सुरेशजी मांडलकर साहेब आणि त्यांचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. आमचे सरपंच अजयजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान केला जाईल. सुरेशजी मांडलकर साहेबांचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय. माईची शाल प्रेमाचं प्रतिपुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. आणि त्याचबरोबर पुन्हा एकदा मी विनंती करेन उद्योगपती प्रशांतजी माळी साहेबांना देखील विनंती करतोय आपण देखील आपला देखील शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. हे सन्मान करण्यासाठी पुन्हा एकदा आमचे सरपंच अजयजी म्हात्रे साहेबांना विनंती करतोय की आप शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. प्रशांतजी माळी
उद्योगपती अर्थातच त्यांचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातो. त्यांची देखील उपस्थिती भरपूर महत्वाची आहे. आमच्या या स्पर्धेला माईची शाल, प्रेमाचं प्रतिपुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येतं. तर पुढचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय राजेश पाटील साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. राजेश पाटील साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. अर्थातच ग्रामपंचायत सदस्य करंजा अशोक नाकवा साहेबांचा देखील शुभ सन्मान आमच्या या व्यासपीठावरती केला जाईल. अशोक नाकवा साहेबांचा देखील शुभ सन्मान आमच्या या व्यासपीठावरती केला जाईल. ग्रामपंचायत सदस्य करंजा यांचा देखील शुभ सन्मान केला जाते. आणि खऱ्या अर्थाने माजी उपसरपंच देखील आहेत अशोकजी नाकवा साहेब, त्यांचा शुभ सन्मान आमच्या या व्यासपीठावरती केला जातोय. माजी सरपंच जितेंद्र घरत व सरपंच अजय म्हात्रे चषकामध्ये आपलं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. त्यानंतर मी पुन्हा एकदा विनंती करेन आणखीन एक आमचे मान्यवर करंजे गावाचे अजून एक गोड व्यक्तिमत्व शिवदासजी कोळी साहेबांना विनंती करतोय आपण देखील या आपला देखील शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. शिवदासजी कोळी साहेबांना देखील विनंती करतोय आपण देखील आपला देखील शुभ सन्मान आमच्या या व्यासपीठावरती करण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने आपली देखील उपस्थिती भरपूर महत्वाची होती आणि वेळात वेळ काढून या ठिकाणी आपण उपस्थित झाला त्याबद्दल देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. आमच्या करंजा गावचे अगदी गोड व्यक्तिमत्व शिवदासजी कोळी साहेबांचा देखील शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय. वेलकम आपला देखील आम्ही सरचं स्वागत करतोय. माईची शाल, प्रेमाचं प्रतिपुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येतोय. आपण पाहताय प्रेक्षकांची गर्दी, पाहुण्यांची गर्दी, मान्यवर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल सर्वच मान्यवरांचं या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही आभार व्यक्त करतोय. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, तिथे मात्र आवाज आपल्याला पाहायला मिळणार आहे शंतनू चव्हाण यांचा. थँक्यू सो मच. धन्यवाद रोहित भोपी सर. जाऊयात मॅच कडे, जिथे मात्र प्रथमच गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना वंदन करूयात. त्यानंतर मॅच कडे कॉन्सन्ट्रेट करूयात, जिथे मात्र दुसऱ्या सत्रामध्ये मॅच रंगली आहे. एका बाजूला नवजीवन मुलेखंड आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय साई ही टीम पाहायला मिळते. पहिल्या सत्राचा खेळ संपला, 5 षटकं संपली, 51 उभारल्या, 52चा टार्गेट ठेवलाय. यावेळचा बॉल लोअर फुलटा चेंडू, त्याच्यावरती आक्रमण, चेंडू चाललाय बॉर्डरच्या बाहेर, 7 धावांसाठी षटकार कमांड विजय. ते मात्र विपुल सुनील पाटील आपण आमच्या अतिथी मंचावरती यायचा. तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत असेल. जिथे मात्र लोअर फुलटा चेंडूवरती षटकार आलाय. पुढचा बॉल, यावेळच्या चेंडूवरती षटकार आल्यानंतरचा कमबॅक. गोलंदाजच्या मोर्चावरती आपण गोलंदाज अनिकेत मोकळ याला पाहिलात. पहिलं षटक मैदानावरतून संपुष्टात आला. धावपटलावरती 9 धावा पाहायला मिळतात. तत्पूर्वी जाऊयात डीजे मास्टर यांच्याकडे, ऐकूयात एक सुमधुर संगीत. सरपंच जितेंद्र घरत यांचं आमच्या अतिथी मंचावरती आगमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत करूयात. आणि पुन्हा एकदा अतिथी मंचावरती पाहू शकाल पाहुण्यांचं सहर्ष हार्दिक करूयात. त्यानंतर आलेल्या सर्व प्रेक्षकांचं आणि सर्व खेळाडूंचं हार्दिक असं स्वागत करूयात. आणि मॅच वरती कॉन्सन्ट्रेट करूयात, जिथे मात्र पहिलं षटक संपलंय. 9 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजाला प्राचारित केलाय. अर्थातच अतिश मोकल यांना 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिलं षटक संपला. पहिल्या सत्रामध्ये 30 चेंडूंचा खेळ संपला. 51 उभारल्या. विजयासाठी 52चा पाठलाग करायचा. पाहूयात कशा रीतीने तो पाठलाग केला जाईल. सलामीची जोडी मैदानात पाहतोय. स्ट्राईक एंडवरती प्रणय कोहली याला, नॉन स्ट्राईक एंडवरती शुभम म्हात्रेला पाहतोय, जो एका षटकाराच्या साह्याने खेळतोय. पुढचा बॉल,
यावेळचा बॉल आता मात्र रिव्हर्स स्ट्रोक हेडन करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर पंचांचा इशारा आला. हा चेंडू ऑफस्टिक सोडून जाणारा पाहायला मिळतोय. या बॉलवरती अतिरिक्त धाव जोडली जाईल. धावफलक दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचलाय. 10 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. यावेळेस गोलंदाज पुढचा बॉल घेऊन सज्ज होतील. यावेळचा बॉल लोवर फुल टॉस पाहायला मिळतोय. त्याच्यावरती केलाय आक्रमण, चेंडूला पाठवून दिलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पार. हा आलाय एक दर्जेदार चौकार. बॉल आला, दोन्ही हातानं स्वीकार केला, चेंडूला पाठवून दिला बाउंड्रीच्या बाहेर. आलाय 4 धाव्यांसाठी चौकार. चौकारानं धावपटलावरती 14 धावा ऑन द स्कोर बोर्ड पाहायला मिळतात. जिथे मात्र मैदानावरती मॅच एका बाजूला नवजीवन मुलेखंड अर्थातच घरचा संघ. यावेळचा बॉल आता मात्र स्लोवर वन टाकला गेला, त्यानंतर गतीमध्ये परिवर्तन केला आणि हा आलेला डॉट बॉल. अर्थातच 2 बॉल संपले, 14 धावा धाव फलकावरती. जिथे पहिल्या इनिंग मध्ये पाहिला 2 षटकांमध्ये 14 होत्या आणि जिथे मात्र 8 बॉल मध्ये 14 आल्यात. अजूनही 4 बॉल असतील. 4 बॉल वरती कितपर्यंत धावा उभारल्या जातील. सलामीवीर फलंदाज मैदानावरती प्रणय कोहली आणि त्याला साथ देतोय शुभम म्हात्रे. यावेळचा पुढचा बॉल लोवर फुलटा चेंडू, त्याच्यावरती आक्रमण, चेंडूला पाठवून दिलाय सीमा पार. हा आलाय एक लांब पल्ल्याचा ब्रेंडेड षटकार. कमांडो वीस धावा आता मात्र धावफलकावरती पाहायला मिळतात. प्रणय कोहली पाहू शकाल ना कोणत्या चेंडूची वाट पाहतोय आणि कोणत्या चेंडूची वाट लावतोय. यावेळचा पुढचा बॉल पुन्हा एकदा 1 बाउन्स 2 बाउन्स. चेंडू चाललाय बाउंड्रीच्या बाहेर. आलाय एक 4 धावांसाठी चौकार. जाऊया डीजे मास्टरकडे. सो मच डीजे मास्टर. यावेळच्या चेंडूवरती चौकार आलाय. तब्बल 24 धावा धाव फलकावरती. अजूनही षटकातले 2 बॉल. यावेळचा बॉल आता मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स स्ट्रोक हेडन करायचा होता. गोलंदाजच्या माध्यमातून निर्धाव आला. एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा, अशा प्रकारचा खेळ मैदानावरती रंगला गेलाय. सुनाच बॉल संपले 24 धावा धावपटलावरती. आता मात्र शेवटचा बॉल या षटकातील. बॉल आता मात्र स्लोवर वन चेंडू पाहायला मिळाला. त्याच्यावरती बॅट अँड बॉलचा संपर्क येत नाहीये. बघता बघता षटक क्रमांक दुसरं संपलंय 24 धावा धाव फलकावरती. आता मात्र जाऊयात डीजे मास्टर यांच्याकडे. ऐकूयात एक सुमधुर संगीत. आता मात्र धावफलकावरती धावा आपण पाहतोय 24 धावा. विजयासाठी करायच्या 18 बॉल मध्ये आता मात्र विजयासाठी 28 ची आवश्यकता आहे. या षटकामध्ये आता मात्र पाहूयात काय घडेल काय बिघडेल. गोलंदाजच्या मार्कवरती गोलंदाज आता मात्र अनिकेत मोकलेला प्राचारित केलं गेलं. पहिला बॉल काय सुरेख पाहायला मिळाला. बॅटन बॉलचा नीट कायचा संपर्क आला नाही आणि या बॉलवरती आलेली एक धाव. एका धावेनं 25 धावा या धावपटलावरती पाहायला मिळतात. 17 बॉल मध्ये 27 करायच्यात. या षटकामध्ये आता मात्र जर का 1-2 मोठे फटके आले तर मात्र या मॅच वरती वर्चस्व दाखवेल तो म्हणजे फलंदाजी करणारा संघ अर्थातच नवजीवन मुलेखंडा संघ पाहायला मिळतोय. तब्बल 25 धावा धाव फलकावरती. मागच्या मॅच मध्ये जर का बघायला गेलात 2 षटकांमध्ये 14 होत्या. इथे मात्र 2 षटकांमध्ये 24 पाहायला मिळतात.
यावेळचा बॉल आता मात्र स्टॉडम पूल चेंडू पाहायला मिळाला. पूल सक्सेसफुल करता आला नाहीये आणि यावेळच्या बॉल वरती आता मात्र आलाय दुसरा चेंडू, अर्थातच निर्धाव. 2 बॉल संपलेत, 25 धावा धाव फलकावरती. शेवटचे 4 बॉल आहेत. 4 वरती एखादा मोठा फटका येईल का? एखादा बिग हिट आला तर मात्र जरूर ही मॅच खुली केली जाईल. च्या बॉल वरती मोठा फटका, चेंडू चाललाय क्षेत्ररक्षकाच्या दस्तावर मस्त करत 7 धावांसाठी आलाय एक बिग षटकार. कमावून आता मात्र धाव फलकावरती धावा तब्बल 31 पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत बॉल संपले 3. पहिल्या चेंडूवरती आलेली एकेरी धाव, त्यानंतरचा आलेला निर्धाव आणि त्यानंतरच्या चेंडूवरती आलेला षटकार. तब्बल 31 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल आता मात्र अनिकेत मोकलच्या माध्यमातून कशा प्रकारे टाकला जाईल यावेळचा बॉल आता मात्र पाहूयात. 3 बॉल संपलेत, 31 धावा धाव फलकावरती. जर का अजून एक मोठा फटका आला तर मात्र या मॅच वरती वर्चस्व दाखवेल तो म्हणजे नवजीवन मुलेकंड संघ पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेस टाकला जाईल. यावेळच्या बॉल वरती आता मात्र रिव्हर्स स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतरची आलेली एक धाव, एका धावेने इथे मात्र 32 धावा धाव फलकावरती. प्रणय कोहलीच्या माध्यमातून पाहायला मिळवा कोणत्या चेंडूची वाट पाहायची आणि कोणत्या चेंडूची वाट लावायची. मागच्या चेंडूवरती वाट पाहिली, षटकार लगावला. या चेंडूवरती इथे मात्र जरूर डिफेन्सिव्ह फटका खेळून काढला. आलेली एक धाव. आता मात्र शेवटचे 2 बॉल धावा धाव फलकावरती. 32 रन ऑन अ स्कोर बोर्ड. यावेळच्या बॉलवरती शुभम मात्रे याचा जरूर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. एक तर आली आहे, दुसरीचा प्रयत्न केला, दुसरी धाव सहज रीतीने कंप्लीट केली जाते. यावेळेस 2 धावा आल्यात. 2 धावेने तब्बल 34 धावा धाव फलकावरती. अजूनही या षटकातील शेवटचा एक बॉल येणं बाकी आहे जिथे मात्र मॅच रंगली गेली आहे. साई आणि त्यांच्या विरोधामध्ये मुलेखंड या 2 टीम दरम्यानचा सामना पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल आता मात्र षटकातील येणं बाकी आहे. 34 धावा धाव फलकावरती. शेवटचा बॉल अनिकेत मोकलच्या षटकातील. यावेळच्या बॉलवरती मोठा फटका लगावला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एक कंप्लीट झाली आहे, दुसरीचा प्रयत्न केला जातो आणि इथे मात्र 2 धावा देखील पूर्ण करण्याच्या प्रयत्नामध्ये पंचांचा इशारा आलाय. थर्ड अंपर. आता मात्र तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते. डिसिजन पेंडिंग असेल. पाहूयात आता मात्र या बॉलवरती किती धावा मिळतील, 1 की 2. जाऊया डीजे मास्टरकडे. इशारा आलाय नॉट आउट. आता मात्र फलंदाज सुरेख रीतीने पॉपिंग क्रीज मध्ये पाहायला मिळतोय. आता मात्र विजयासाठी 12 बॉल आणि धावा करायच्या आहेत. 16 धावा 12 बॉल मध्ये 16 करायच्या आहेत. प्रति षटकामध्ये 8.00 ची सरासरी राखावी लागेल जर का तुम्हाला मॅच जिंकायची असेल तर. 12 मध्ये 16 करायच्या आहेत. आता मात्र समीकरण काय कठीण नाही आहे. इथे मात्र जर का 1-2 मोठे फटके आले तर या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. तो म्हणजे फलंदाजी करणारा संघ अर्थातच नवजीवन मुलेखंड हा संघ पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातली दुसरी मॅच पाहायला मिळेल. एका बाजूला मंगलमूर्ती कालुंद्रे आणि त्यांच्या विरोधामध्ये केडीएस स्पोर्ट वाघिलवाडा या 2 टीम दरम्यान मॅच पाहायला मिळेल. जिथे मात्र टॉस जिंकला पहिला इथे मात्र कालुंद्रे टीमनं आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. यानंतरची मॅच इथे मात्र खूप मोठी मॅच पाहायला मिळेल. एका बाजूला आपण प्रवीण घरत
मॅन फ्रॉम कालुंद्रे यांना पाहू शकाल. तदनंतर सूरज पाटील ज्याला देखील केडे स्पोर्ट वाघिलवाडा संघामध्ये खेळताना पाहायला मिळेल. दोन्ही टीम मध्ये मोठा बॅटल पाहायला मिळेल. तदनंतर जाऊयात या मॅच कडे जिथे मात्र 12 चेंडूमध्ये 16ची आवश्यकता. 12 मध्ये 16ची आवश्यकता असताना कोणत्या गोलंदाजाला इथे मात्र षटक टाकण्यासाठी प्रचारित केलं गेलं. अर्थातच त्या गोलंदाजाचं नाव आहे मनीष पाटील. याला इथे मात्र सज्ज केला गेला. 12 मध्ये 16 करायच्यात. त्या धावा रोखल्या जातील की ते मात्र त्या धावा सहज रीतीनं कंप्लीट केल्या जातील. पाहूयात 12 मध्ये 16ची आवश्यकता आहे. यावेळच्या बॉलवरती आता मात्र रिव्हर्स स्ट्रोक हेडन करण्याचा प्रयत्न केला. पंचांचा इशारा आला स्क्वेअर चेंडूचा. आता मात्र अतिरिक्त धाव जोडली जाईल. 12 बॉल विजयासाठी 15ची आवश्यकता. आतापर्यंत धावफलकावरती 37 धावा पाहायला मिळतात. 12 मध्ये 15 करायच्यात. जिथे मात्र सलामीला 2 फलंदाज गेलेत प्रणय कोहली आणि शुभम म्हात्रे. जिथे मात्र प्रणय कोहली घरूनच सेट होऊन आलाय की काय अशा प्रकारची फलंदाजी ज्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. ज्यावेळेस पुढचा बॉल टाकण्यासाठी गोलंदाज मनीष पाटील सज्ज होईल. यावेळच्या बॉलवरती फटका फसलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय. यावेळेस टिपला जातो झेल. प्रणय कोहली होईल बॅक टू दी पवेलियन. कमॉन डीजे. इथे मात्र आमच्या अतिथी मंचावरती गावचे ज्येष्ठ नागरिक यांचं इथे मात्र मंचावरती आगमन झाला. त्यांचं देखील या सरपंच ट्रॉफी मध्ये आपण करूयात हार्दिक हार्दिक असं स्वागत. जिथे मात्र मैदानावरती पहिला ब्रेक थ्रो मिळाला जातोय. प्रणय कोहली लोक इथे मात्र बाद केला जातोय. धावफलकावरती धावा 37 पाहायला मिळतात. 11 बॉल मध्ये विजयासाठी 15ची आवश्यकता आहे. आता मात्र पुन्हा एकदा विजयासाठी 11 बॉल मध्ये 15 करायचे आहेत. नवीन फलंदाज मैदानावरती धीरज म्हात्रे स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतील. नॉन स्ट्राईक एंड वरती जो सलामीला गेला शुभम म्हात्रे अजूनही मैदानावरती सज्ज आहे. जिथे मात्र शुभम म्हात्रेकडे जी क्षमता आहे आपल्या संघाला विजयी करण्याची तोच फलंदाज अजूनही नॉन स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळेल. 11 बॉल विजयासाठी 15ची आवश्यकता. यावेळचा बॉल आता मात्र पुन्हा एकदा अतिरिक्त चेंडू पाहायला मिळतोय. यावेळच्या बॉलवरती आता मात्र एक धाव जोडली जाईल. एका धावेने धावफलकावरती 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अजूनही षटकातील 5 बॉल येणं बाकी आहेत. 11 मध्ये 14 बनवायचे आहेत. यावेळच्या बॉलवरती आता मात्र कार्पेट डालॉंग फटका खेळून काढला. एक धाव तर झाली आहे. दुसरीचा प्रयत्न यावेळेस इथे मात्र केला जात नाहीये. यावेळेस एक धाव जोडली जाईल. एका धावेने आतापर्यंत धावसंख्या 39 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. चेंडू संपलेत मैदानावरतून 2. अजूनही 4 चेंडू या षटकातील येणं बाकी आहेत. धावफलकावरती तब्बल 39 पाहायला मिळतात. 4 बॉल आहेत. पाहूया 4 चेंडूवरती एखादा बिग हिट आला तर मात्र मॅच खुली केली जाईल मुलेगन टीमच्या माध्यमातून. आता मात्र स्ट्राईक एंड वरती आपण शुभम म्हात्रे याला पाहतोय. पुढचा बॉल टाकला जाईल. स्लोवर वन चेंडू पाहायला मिळाला. त्याच्यावरती डिफेन्सिव्ह फटका पाहायला मिळतोय. एक धाव तर कंप्लीट होईल. दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. एका धावेने आतापर्यंत 40 धावा धावफलकावरती. विजयासाठी 9 बॉल आणि विजयासाठी 12 धावसंख्येची आवश्यकता. 9 मध्ये 12 करायच्यात. परत एखादा बिगिट मैदानावरती आला जाईल का? 9 बॉल मध्ये 12 करायच्यात. जिथे मात्र सुंदर षटक गोलंदाजाच्या मार्कवरती
मनीष पाटीलच्या माध्यमातून केला जातो आहे. 12 करायच्या 3 मध्ये 4 खर्च केल्यात. आता मात्र पाहूयात अजूनही 3 बॉल आहेत. 3 वरती एखादा बिग हिट मारला जाईल का? इथे मात्र धीरज मात्रे याच्या फलंदाजाच्या माध्यमातून यावेळचा बॉल आता मात्र सुरेखरित्या पाहायला मिळतोय. चेंडू अडवला जाईल, फेकला जाईल. तत्पूर्वी इथे मात्र आलेला हा नशिबाचा चौकार. चौकारानं आता मात्र धावफलकावरती तब्बल 44 धावा. जाऊया डीजे मास्टर यांच्याकडे. इथे मात्र चौकार आला. आता मात्र 8 धावसंख्येची आवश्यकता असेल. 8 बॉल मध्ये 8. यावेळच्या चेंडूवरती पुन्हा एकदा त्याच दिशेनं फटका खेळला जातोय. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक निवडला जातोय आणि या बॉलवरती आलेली एकेरी धाव. आता मात्र विजयासाठी 7 चेंडू 7 ची आवश्यकता आहे. पाहिलं तिथे मात्र हा सामना अंतिम टप्प्यामध्ये आणला जाईल का? शेवटच्या चेंडूवरती मॅच रंगली जाईल का? 7 बॉल मध्ये विजयासाठी 7 ची आवश्यकता आहे. सात बॉल मध्ये 7 करायच्या. जिथे मात्र चौकारानं मॅच वरती जरूर पकड निर्माण केली आहे. यावेळच्या चेंडूवरती इथे मात्र कुठेतरी आगला वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला आणि या बॉलवरती आलेली एकेरी धाव. आता मात्र विजयासाठी येणारे चेंडू असतील 6 आणि विजयासाठी धावा करायच्या 6. आता मात्र डीजे मास्टर यांच्याकडे बोलूयात. आता मात्र शेवटच्या षटकासाठी प्रतीक मोकलच्या हातामध्ये षटक सोपवलं जातो. 6 बॉल मध्ये 6 करायच्यात. या धावा डिफेन्स केल्या जातील की ते मात्र त्या धावा कंप्लीट केल्या जातील. पाहूयात मॅच कडे. 6 बॉल मध्ये 6 ची आवश्यकता आहे. यानंतरची होणारी मॅच जरूर पाहायला मिळेल प्रेक्षकांच्या भेटीस. एक मोठी मॅच येईल. एका बाजूला मंगलमूर्ती कालुंद्रे आणि त्यांच्या विरोधामध्ये KDH स्पोर्ट्स वाघिलवाडा टीम पाहायला मिळेल. जिथे मात्र मैदानावरती मॅच रंगली आहे. एका बाजूला साई, त्यांच्या विरोधामध्ये नवजीवन मुलेकण. 6 बॉल मध्ये 6 ची आवश्यकता आहे. सहा बॉल मध्ये 6 करायचे आहेत. प्रथम मात्र टॉस जिंकला नवजीवन मुलेकण टीमने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. जिथे मात्र 5 षटकांमध्ये 51 धावा खर्च केल्या. विजयासाठी 52चा पाठलाग करायचा आणि 6 बॉल वरती 6 ची आवश्यकता आहे. आता मात्र पाहूयात कशा प्रकारे मॅच पाहायला मिळेल. कॅप्टनने टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. तो योग्य निर्णय जरूर पाहायला मिळतो. 6 मध्ये 6 करायचे आहेत. आता मात्र प्रतीक मोकलच्या हातामध्ये षटक सोपवला जातो. 6 मध्ये 6 धावा रोखल्या जातील की ते मात्र पाहूयात. या वेळचा बॉल आता मात्र तेज तर्रार बॉल पाहायला मिळतोय. या वेळच्या बॉल वरती आलेला हा निर्धाव चेंडू. आता मात्र पहिला बॉल संपलाय. आता मात्र 5 बॉल मध्ये 6 ची आवश्यकता. 5 बॉल मध्ये 6 करायच्यात. कशा प्रकारे त्या धावा कंप्लीट केल्या जातील. 5 मध्ये 6 बनवायच्यात. यावेळच्या बॉलवरती हुक केलाय. चेंडूला पाठवून दिलाय. बॉर्डरच्या बाहेर आलाय. 4 धावांसाठी चौकार. कमांड विजय. आता मात्र चौकार आला. विजयासाठी 4 बॉल मध्ये 2 ची आवश्यकता. मॅच इथे मात्र कुठेतरी पकड निर्माण करताना पाहायला मिळतोय. फलंदाज शुभम मात्रे. एक निर्धाव आला तर नंतर चालेला चौकार. 2 बॉल 2
4 बॉल 2 ची आवश्यकता आहे. यावेळच्या चेंडूवरती बॅटची कडा आणि इथे मात्र शुभम मात्रे होईल बॅक टू दी पवेल. डीजे मास्टर आता मात्र विजयासाठी 2 धावसंख्येची आवश्यकता आहे. 3 चेंडू 2 ची आवश्यकता आहे. यानंतरची होणारी मॅच पाहू शकाल मंगल मूर्ती कालुंद्रे त्यांच्या विरोधामध्ये पार्थ एंटरप्राइजेस वाघिलवाडा या 2 टीम दरम्यान मॅच पाहू शकाल. तत्पूर्वी ही मॅच जर प्रेक्षकांच्या भेटी झाली आहे. एका बाजूला नवजीवन मुलेखंड त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी साई. यावेळच्या चेंडूवरती आता मात्र डिफेन्सिव्ह फटका खेळला. आता मात्र विजयासाठी 2 बॉल 1 ची आवश्यकता आहे. आता मात्र पाहुयात अंतिमच्या टप्प्यामध्ये ही मॅच ओलांडली जाईल का, जिथे मात्र 6 मध्ये 6 करायच्या होत्या. षटक सोपवला होता प्रतीक मोकोच्या हातामध्ये आणि त्याने इथे मात्र आपल्या संघासाठी जरूर काम करताना पाहायला मिळतो. 2 बॉल 1 ची आवश्यकता आहे. 2 बॉल मध्ये 1 करायच्या. जर का एखादा निर्धाव आला तर आता मात्र पाहू शकाल या मॅच वरती कमबॅक केला जाईल. 2 बॉल मध्ये 1 करायच्यात. आता मात्र या चेंडूवरती महेंद्रसिंग धोनी स्टाईलनं मोठा फटका मारून सामना फिनिश केला जाईल की इथे मात्र क्लिनिकल फिनिश करतील विराट कोहली स्टाईलनं. पाहुयात मॅच रंगली आहे. 2 बॉल 1 ची आवश्यकता. दोन बॉल मध्ये 1 करायच्या. आता मात्र कशा प्रकारे सामना इथे मात्र फिनिश केला जाईल. 2 बॉल 1 ची आवश्यकता. यावेळच्या चेंडूवरती अतिशय इथे मात्र थाटामाटात सामना जिंकला नवजीवन मुलेखंड टीमनं. अभिनंदन नवजीवन मुलेखंड टीमचं. आणि इथे मात्र हल्लाक इथे मात्र जरूर गावदेवी साई टीम इथे मात्र आपण या स्पर्धेमध्ये आलात. इथे मात्र चला दोन्ही टीम हस्त आंदोलन करायचा या स्पर्धेचा नियम आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टननी नोंद घ्यायची आहे. आणि चला नेक्स्ट मॅच जशी काय चालू होईल. आता मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलाय काढून टीमनं आणि इथे मात्र जरूर या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आपण पाहू शकाल. या मॅचचे मॅन ऑफ द मॅच प्रणय कोहली ठरलेत. 13 चेंडूंचा खेळ खेळला 23 धावा आपल्या संघासाठी उभारल्या असे प्रणय कोहली ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. सन्माननीय अलंकार दादा परदेशी यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात मॅन